नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये 2014ची पुनरावृत्ती झाली. तब्बल 4 आमदार निवडून आले. 2019ला फक्त 2च होते, त्याचे एकदम 4 झाले. कसे झाले हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. कारण सांगली जिल्ह्यामध्ये तर वातावरण असं होतं की महाविकास आघाडीची लाट आहे की काय, असे विषय होते, अशी चर्चा होती. सुप्त लाट ही महायुतीची आहे हे निकालांतीच कळालं, हे सत्य आहे. परंतु त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची कूटनीतीच म्हणावी लागेल की हे 4 भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले. तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर हे असंच आहे की देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये ठिकठिकाणी बंडखोरी असेल, अपक्ष असेल, ही कूटनीतीच त्यांची सगळीकडे जी मुत्सद्दीगिरी आणि कूटनीती ही देवेंद्र फडणवीसांनी राज्यात राबवली. हे सुद्धा यशाचं कारण आहे म्हटलं तर काहीही चुकीचं होणार नाही. सांगली जिल्ह्यामध्ये 2 तर जे आमदार म्हणजे एक पालकमंत्री सुरेश खाडे आणि गाडगीळ सुधीर गाडगीळ, ह्या 2 सीटा तर गाडगिळांनी तर आधीच जाहीर केलं की मी निवडणुकीला उभारणार नाही, कारण त्यांना पक्की खात्री होती की आपण निवडून येत नाही किंवा त्यांनी कंटाळलेही असतील, कदाचित काय असेल ते असेल. परंतु त्यांना पुढचं वारं कळालेलं होतं, बाहेर जे चाललं होतं. सुप्त लाटा हे कुणालाच कळत नव्हतं. परंतु त्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही जी कूटनीती खेळली की तिथं दादा घराण्यातनंच सांगलीमध्ये बंडखोरी झाली. जयश्रीताई पाटलांनी बंडखोरी करतील असं वाटलं नव्हतं. त्यांना विधान परिषद द्यायचं काँग्रेसच्या वरिष्ठांनी, प्रदेश कार्यालयांनी, सगळ्यांनी सांगितलं आणि त्या मान्य करतील अशी अवस्था होती. परंतु ऐन वेळेला हे कसं काय घडलं, आणि जर का त्याच्यामध्ये जयश्रीताई नसत्या तर काहीतरी गाडगिळांनी हे धाडस पण केलं नसतं. त्यांची बंडखोरी होती हे कळाल्यावरच त्यांनी हे धाडस केलं आणि हे करायला लावलं. ह्याच्या मागं सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांची कूटनीतीच आहे आणि ते यश आलं त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये कोण कोण होतं, काय काय होतं हे सांगली जिल्ह्यात नव्हे, सगळ्या महाराष्ट्रात नंतर चर्चेचा हा विषय होऊन बसला. देवेंद्र फडणवीसांचे एक विश्वासू सहकारी आहेत समित कदम, की जे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी बरोबर जयश्रीताईंच्याकडं जाऊन काय काय त्यांना देवेंद्र फडणवीसांनी जी कूटनीती रचली त्यातला एक भाग म्हणून ते जाऊन त्यांनी एक आपलं काय गाजरं दाखवली म्हणायची का काय आमिष दाखवलं म्हणायचं का आश्वासनं दिली म्हणायची, काही त्याला आपण बोलू शकतो. पण त्यांचा एक रोल त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरला की त्यांनी तिथं पण, आणि मिरजेमधले सुरेश खाडे ह्यांच्या विरोधातच हे जनसुराज्य त्यावेळेला काम करत होतं ना. तो जो बंडखोर उभारणार होता तो वनखंडे, त्यांच्या मागं ते समित कदमांचीच ताकद होती, जनसुराज्याची ताकद होती. हेच आणि म्हणजे ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वास होते. मग नक्कीच सुरेश खाडे यांना त्रासाचं होतं. पण तिथं सुद्धा ऐन वेळेला हे जनसुराज्य ग्रुप खाडेंच्या मागे दिसला शेवटी. म्हणजे ही सुद्धा कूटनीती कुणाची, देवेंद्र फडणवीस साहेबांची. आणि नंतर शिराळ्यामध्ये गेल्यानंतर तिथं सत्यजित देशमुखांच्यासाठी तर अमित शहा देशाचे केंद्रीय मंत्री, गृहमंत्री तिथं येत आहेत, सभा घेत आहेत. वातावरण फिरलं ना. आणि महाडिक सम्राट महाडिक एक अतिशय उमदा कार्यकर्ताच म्हणतो मी. तो नेता नसतो, सगळ्यांच्यात मिसळतो, कार्यकर्ताच आहे. तो नेता आहे खरा, पण त्याला काय तो कधी दाखवत नाही मी नेता आहे म्हणून. आणि त्यांनी त्याची फळी मोठी आहे, तरुण वर्ग खूप माग आहे त्याच्या मागं. त्यालाच तिकीट मिळणार होतं पण त्यांनी मोठेपणा दाखवला. त्यांना काहीतरी विधान परिषद देणार आहे तसं आश्वासन वर्ण दिलं असेल. त्यामुळे सत्यजित कदमांची बाजू भक्कम झाली. तिथं सुद्धा देवेंद्र फडणवीसांची खेळी. आणि गोपीचंद पडळकर ह्याच्यासाठी तर देवेंद्र फडणवीसांची प्रचाराची सुरुवातच त्याच्यापासून केली, जत म्हणणं. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातलं मोठं व्यक्तिमत्व आहे, आता विधान परिषदेचे आमदार आहेत. तिथं सुद्धा लिंगायत समाज आपल्याकडं वळवून घेण्यासाठी तिथं सुद्धा फडणवीस साहेबांनी कूटनीती केली. आणि तिथले डॉक्टर अरळी म्हणून आहेत, जे चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपलंसं करून घेतलं. लिंगायत समाज फोडला आणि राहिलेली विधान परिषद गोपीचंद पडळकरांची कदाचित त्या अरळींना देण्याची शक्यता आहे. परंतु अशा 4 सीटा, कारण 2014ला बघितलं तर जशी विलासराव जगताप ही भाजपची होते त्यावेळेला, ती एक सीट आली. ती शिवाजीराव नाईक शिराळ्यातनं होते. परत ह्या 2 सीटा होत्याच, गाडगीळ आणि खाडे. तर ते 4 तशा ते 19ला मात्र 2च आल्या त्या.
पण ही तीच पुनरावृत्ती आज आली. ही सांगली जिल्ह्यातली ही कूटनीती देवेंद्र फडणवीसांची ही चर्चेचा विषय आज. सांगली म्हणजे चर्चेचा विषय. आणि दादा घराण्याला बंडखोरी करायला लावायची आणि तेही अशा पद्धतीनं, हे खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे खरोखर मुत्सद्दीगिरी आणि कूटनीती ही काय आहे ती सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळाली. आता इथनं पुढच्या काळामध्ये मंत्रिपद, आता पालकमंत्रीपद कुणाला मिळणार, मंत्रिपद कुणाला मिळणार, हाच चर्चेचा विषय. सुरेश खाडे परत दावेदार असणारच आहेत. गाडगीळही दावेदार आहेत, कारण त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाज आहेत, त्यांना तर ती मंत्रिपद जवळजवळ जाहीर झाल्यात जमाय. तर अशा पद्धतीनं आता सांगली जिल्ह्याचं हे राजकारण सध्या राज्य लेवलला गाजतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.